स्वागतम सुस्वागतम. पुस्तकप्रेमीच्या या स्नेहसंमेलनाला आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अविनाश गडवे उर्फ अवती, आणि माझ्या बाजूला जी ही सुंदर स्त्री आहे हिचं नाव आहे श्रेया राजवाडे. पूर्वीच्या काळी दृष्ट लागू नये म्हणून एक काळी तीट लावायची. यावेळी कृष्णा सरांनी नवीन आयडिया केली, मलाच तिच्या बाजूला उभं करून दिलं. त्याच्यामुळे पुढचा प्रश्नच नको. असो, आपण संमेलनाला आलेलो आहे. तर आपण सगळेजण जाणतोय या संमेलनाला जी यादी होती त्यातली बरीचशी लोक नाही आली आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे नाही आली, काही कदाचित ऊर्जेचंही कारण असेल, पेट्रोल डिझेल अवेलेबल नसेल वगैरे अशी कारणं असू शकतात, त्याच्यामुळे नसेल आली. कारण कधी नव्हे तेवढं या आत्ता सध्या जगाला देशाला ऊर्जेचं संकट दिसतं आहे. यावेळी आपले पंतप्रधानसुद्धा आपल्याला कुठनं ऊर्जा निर्मिती करता येईल यासाठी 5 देशांच्या दौऱ्यावर गेले होते, आणि तीच वेळ साधून कृष्णा सरांनी हे संमेलन ठेवलं आहे. कारण साहित्यिकांनी एवढी ऊर्जेची केंद्र जगाच्या पाठीवर दुसरी नाही, आणि इथे एवढे साहित्यिक बसलेले आहेत, तर इथनं केवढी ऊर्जा निर्मिती होईल आपण सगळेजण जाणतो. आणि हीच ऊर्जा आपल्याला महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची आहे. ज्यावेळी विजेचा वापर नव्हता किंवा वीज अस्तित्वात नव्हती तेव्हाही साहित्यिकांनी देशाला ऊर्जा दिलेली आहे. आज तर आपण बऱ्यापैकी सक्षम आहोत. फक्त जी निराशा नैराश्य थोडीशी हतबलता आलेली आहे त्याविरुद्ध आत्मविश्वास जागवायचा आहे, आणि साहित्यिक मंडळी हे काम अतिशय जबरदस्त करू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि एवढी जर साहित्यिक मंडळी जमली असेल आणि एवढं जर ऊर्जेचं इथे जबरदस्त पॅकेज असेल तर मी म्हणेल की त्यांनी यावेळी याच सभागृहातून महाराष्ट्राला दाखवावं की इथे किती मोठा ऊर्जेचा साठा आम्ही निर्माण केलेला आहे. यासाठी एकदा जबरदस्त टाळ्या होऊन जाऊ द्या, आणि हा शंखनाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाओ. झालं तुझं झालं. ऊर्जा निर्मिती झाली आहे. अरे इथे केवढे तरी लाईट फार लखलखायला लागलेत. मला वाटतं एखादं थोडंसं व्होल्टेजमध्ये जबरदस्त फरक पडला आहे. मग अविनाशचं बोलणं आणि तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ह्याच्यामुळे ऊर्जा निर्मिती झालीच आहे. अवतीभवती ऊर्जा निर्मिती हा आजचा लोगो असायला हरकत नाही का? आता तुझं झालं असेल समजा सगळं बोलून वगैरे, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी एकटा इथे बोलू शकतो पण मला लोक जाऊ देणार नाही नंतर. म्हणूनच मी सांगते की थांबव आता तुझं बोलणं. वेळच्या वेळेला आपण कार्यक्रम सुरुवात करूया. चालेल. तुझ्या या शब्दांच्या खेळानंतर आपण पहिल्यांदा मंजिरी ताईंना बोलवूया. सरस्वती वंदनेसाठी बोलवूया. सरस्वती पूजन बोलवते ना? बोलवते. मंजिरी ताई धामणकर आपल्यासमोर सरस्वती वंदना सादर करतील. सरस्वती पूजनासाठी मी माधव सरांना बोलवते, केदार मारुलकर यांना बोलवते, अनंत मिसे सर, हेमंत खेर सर, प्रज्ञाताई पावगी, अरुण म्हात्रे, सुलभा प्रभुणे यांना मी सरस्वती वंदनेसाठी आमंत्रित करते. या सरस्वती पूजनासाठी प्रज्ञाताई, माधव सर, रसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शारदां. ते दरवर्षी आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला येतात. सगळे कार्यक्रम संपेपर्यंत ते काळजीपूर्वक आनंदाने उत्साहाने हे सगळे कार्यक्रम बघत असतात. आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. मी अनिल सरांना विनंती करेन दीपप्रज्वलनासाठी त्यांनी यावं. अनघाताई चितळे, अनघाच्या तिचे येऊ नाही शकल्या. प्रकाश पत्की सरांना, सचिन केळकर, प्रकाश पिटकर, कृष्णा सर, वैशाली भागवत, गौरी दातार, रंजनाताई, दीपप्रज्वलनासाठी यावं. ते म्हणतात की त्यांच्या कॅमेरा थोडंसं हे सांभाळा, समयी सांभाळा, समयी सांभाळा. मी जरा सगळ्यांनी हे जरा पाठीमागे जरा कसं फक्त खाली करते आणि मग सगळ्यांचं मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूयात. आहेच का तुझं परत काही? बरं, ठीक आहे, चल हां. एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न होता. सभागृहात उपस्थित असलेल्यांपैकी कुणाकुणाच्या लग्नाला 50 वर्ष झाली? हात वर करा. विशेष ज्ञानाचा प्रश्न आहे. सामान्य एक, दोन, फक्त 2 व्यक्ती अशा आहेत. 4 असतील. 2 जोड्या आहेत, 2 जोड्या अशा आहेत. 2 व्यक्ती कसे काय असतील? नाही, 50 कंप्लीट. सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांपैकी असं बोललोय मी. बरं आहे, ती माझी चुकी का आता? बरं, सुनीलचा बालविवाह आहे का? मंडळी, इथे सांगावंसं वाटतं, आत्ताच याच महिन्यात माझ्याही लग्नाला 25 वर्ष झाली. कशी सहन केली माझी मला माहिती. आणि या सभागृहात
एक दाम्पत्य असं आहे की ज्यांच्या लग्नाला तब्बल 52 वर्ष झालेली आहे. काही लोक लग्नाच्या भीतीने 52 करतात, अजून करत नाही. खरं आहे ना कौशिक? तर अशी तब्बल 52 वर्ष झाल्यानंतर आज ज्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे ते भाग्यवान जोडपं आज इथे उपस्थित आहे. मी आनंद देवघर आणि अपर्णा देवघर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. सुवर्ण महोत्सव ही पार करणं ही एक सोन्यासारखीच गोष्ट आहे. तुम्हाला याला हार्दिक प्रेम शुभेच्छा. म्हणतात. फक्त एक नाव सुरुवात करण्यासाठी प्रियंकाला आमंत्रित करते.